हे पितरांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज मंगळवार दिनांक 27 मे 2025, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, आयन उत्तर, ऋतू ग्रीष्म, मास वैशाख, सकाळी 8:32 ज्येष्ठ मासाला सुरुवात होईल. क्षमा करा मित्रांनो, पक्ष कृष्ण पक्ष आहे. सकाळी 8:32 शुक्ल योगाला सुरुवात होईल. मित्रांनो, तिथी मित्रांनो आजची अमावस्या तिथी आहे. सकाळी 8:32 प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 5:03 द्वितीया तिथीला सुरुवात होईल. वार मंगळवार आहे मित्रांनो. आजचा नक्षत्र रोहिणी नक्षत्र आहे. उत्तरात्री 2:51 मृग नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो सुकर्मा योग आहे. रात्री 10:54 धृती योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो नागकरण आहे. सकाळी 8:32 किंस्तुग्न करणाला सुरुवात होईल आणि सायंकाळी 6:46 बव करणाला सुरुवात होईल. तर उद्या पहाटे 5:03 बालव करणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य वृषभ राशीत असेल, चंद्र देखील वृषभ राशीत असेल, गुरु मिथुन राशीत असेल, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदय असतं याप्रमाणे मित्रांनो. सूर्योदय सकाळी 6:02 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7:09 असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हर ओम शिव शिव शंभो राधनय प्रवर्तमानसद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादी जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1947 प्रभावादी 66 संवत्सरांमध्ये विश्वावसु नाम संवत्सरे उत्तरायणे ग्रीष्म ऋतू वैशाख मासे कृष्ण पक्षे भौम वासरे रोहिणी नक्षत्रे सुकर्मा योगे नागकरणे अमावस्या शुभतितो वीर गोत्रात उत्पन्न मी कडप्पा मोपात दुरितक्षय द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातील संकल्पाचे पाणी समोरच्या ताम्हणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 8:32 आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पाचा उल्लेख आपण करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, मुहूर्त विभागामध्ये पाहूया. मित्रांनो, आज अमावस्या असल्याने कोणत्याही प्रकारच्या धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही. अशावेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारच्या धार्मिक विधीसाठी नव्याने काही मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने व स्वतः निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड देखील करू नका, कारण एकदम इमर्जन्सी असेल तरच यांचा वापर जन्मकुंडलीच्या मार्फत केला जातो. कारण या अमावस्या दरम्यानच्या काळातील मुहूर्त परिपूर्ण नसतात. त्यात काहीतरी कमतरता असल्याने मिळणाऱ्या फळात देखील काही कमीपणा येण्याची शक्यता राहते. शिवाय विधी दरम्यान काही बाधा उत्पन्न होण्याची शक्यता देखील राहते. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्त्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांगशुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये मित्रांनो करी दिन आहे, कारण काल भाऊका दर्श सोमवती अमावस्या होती मित्रांनो. त्यामुळे आजचा हा अशुभ दिवस आहे, करी दिन ज्याला आपण म्हणतो. प्रतिपदा श्राद्ध कर्म आज आहे मित्रांनो.
जर आपले माता किंवा पिता आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील या तिथीवर, तर त्यांच्या नावाने आपल्याला श्राद्धकर्म करणे गरजेचे आहे मित्रांनो. मग ते घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करणे, अपराह्न काळात करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो, त्यामुळे नव्याने काही होम यज्ञ याग आपल्याला करता येणार नाही. जे रेग्युलर आहेत तेच आपण करू शकता. राहुकाळ मित्रांनो दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो कामे बिघडवणार मित्रांनो. त्यामुळे आपण कटाक्षाने आपली महत्त्वाची कामे या वेळेमध्ये टाळायची आहेत करणे मित्रांनो. ती इतर वेळेत करण्याचा प्रयत्न करा, होऊ शकते आपल्याला त्यात यश प्राप्त होईल मित्रांनो. वक्री व अस्तंगत प्रमुख ग्रहांमध्ये 19 मे ते 6 जूनपर्यंत बुध ग्रह हा अस्तंगत असणार आहे. हा सारखा अस्तंगत होणारा हा छोटासा ग्रह आहे मित्रांनो. बुध ग्रह जो बुद्धीचा कारक ग्रह आहे, तेव्हा जन्मकुंडलीमध्ये याचे योग आपल्याला पाहायला मिळतील, याचे फळ आपल्याला पाहायला मिळेल. कारण अस्तंगत झालेला ग्रह हा निर्बल असतो मित्रांनो, तो काही कामाचा तसा नसतो मित्रांनो. त्यामुळे या काळात जन्मणाऱ्या बालकांच्या कुंडीमध्ये हा बुधग्रह अस्तंगत असणार आहे. जर शुभ असेल तर आपल्याला काही शुभ असून तो बिघडला असेल तर आपल्याला काही उपाय करायला सांगतील, आणि नसेल बुधग्रह चांगला असेल तर चांगलेही फळ आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो. पण बुधग्रह कुठल्याही प्रकारचे फळ अस्तंगत असताना देत नाही, कुठलाही ग्रह असतो मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ जो आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.